नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा संपूर्ण माहिती जाणून घेऊ. आपण पाहत आहात योजनाकार यूट्यूब चॅनल. आपल्या योजनाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सुरुवातीस सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता. नैसर्गिक आपत्ती आणि पीक विमा असे दोन्ही मिळून 2353 कोटी रुपयाचा एक निधी वाटप केला जाणार आहे. सभागृहामध्ये आमदार राजेश विटेकर आणि लक्षवेधी सूचना मांडलेली आहे. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टीची मदत निधी जमा करण्यात आलेला आहे. अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे पण जमा झालेले आहेत. जसे की आपला हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, तसेच धुळे असेल, यवतमाळ असेल, वाशिम असेल, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर पीक विम्याची रक्कम थेट जमा करण्यात आलेली आहे. जसं की आपला जो परभणी जिल्हा आहे, या परभणी जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवांना भेटला. हिंगोली जिल्ह्यातील तसेच आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा पण आहे, यामध्ये त्या पण शेतकरी बांधवांना मिळाला. पण परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांची पॉलिसी रद्द करण्यात आलेली आहे अशी बातमी सुद्धा आपण पाहिली असेल. तर त्याचं एकमेव कारण सुद्धा आहे, त्यामुळे सुद्धा विमा पॉलिसी त्यांची रद्द केली असेल. त्याच्यामध्ये काही नियम आणि अटी आहेत. दुसरं म्हणजे नुकसान भरपाईचे पण पैसे आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. दुसरं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या तिन्ही योजनेचे पैसे एकंदरीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. जसं की नुकसान भरपाई, पीक विमा आणि PM किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. या नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्वरित देण्यात आलेला. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पण 30 तारखेला थेट पैसे जमा होणार आहेत. आता 2100 रुपये नाही की 1500 अद्यापही स्पष्ट झालं नाही, फक्त 1500 येतील अशी आशा आहे. धन्यवाद. जय शिवराय.